थांबा, स्किप करू नका, महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल आपल्या एरियामध्ये चोरीचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि चोर रेकी करण्यासाठी, टेहळणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आहेत आणि सुरुवातीला असं वाटलं की अफवा आहे, कोणतं उडवत असेल, पण एका वेळेस 3-3, 4-4, 5-5 ड्रोन बघितले गेलेले आहेत. आणि हा काय कोइन्सिडन्स असू शकत नाही. प्रत्येक वेळा कोण गंमत म्हणून असं करू शकत नाही आणि एवढं अफोर्ड कोण करू शकत नाही. आणि ते लोक जर ड्रोन वगैरे उडवत असतील तर ते खूप आधुनिक टाईपचे लोक आहेत. पण ड्रोन उडवण्यासाठी त्यांना पहिला एक स्पॉट लागतो. दुसरी गोष्ट अशी की ड्रोनची फ्रिक्वेन्सी जरी 10 किलोमीटर जात असली तर त्याची बॅटरी कॅपॅसिटी तेवढी नसते किंवा ती सायकल तेवढी प्रमाणात ड्रिव्हन होत असते, त्याची बॅटरी लवकर ड्रिव्हन होत असते. तसं म्हणायला गेलं तर ड्रोनचे बरेच प्रकार असतात, पण FPV ड्रोन आणि सिनेमॅटिकसाठी वापरणारे, फोटोग्राफीसाठी वापरणारे वेगळे ड्रोन, हे वेगवेगळे ड्रोन असतात. पण अशा प्रकारचे ड्रोन किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन दिसले जातात. पण गावठी मॅन्युफॅक्चरिंग केलेले ड्रोन सुद्धा बघायला मिळतात, जे एकदम फास्टरित्या जातात. हे जे ड्रोन असतात ते स्पेशली व्हिडिओसाठी वगैरे डेडिकेट केलेले असतात किंवा बनवलेले असतात. पण जे आता वापरले जात आहेत ते चोरांकडून ते गावठी बांधणीचे ड्रोन असतात. पण त्यात एक गोष्ट सिमिलर असते की ही एक बॅटरी असते. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी कमीत कमी 1-2 तासाचा कालावधी लागतो आणि ही बॅटरी कमीत कमी 15 मिनिटं ड्रोन उडू शकतो. आणि जर वारं वगैरे जास्त असेल तर कमीत कमी 7 ते 8 मिनिटं ड्रोन फ्लाय करू शकतो. जर तुमच्या एरियामध्ये जर ड्रोन कोणी सोडला असेल तर तो माणूस 500 मीटरच्या एरियामध्ये तो ड्रोन फ्लाय करत असणार. त्याच्या पुढे तो ड्रोन फ्लाय करू शकत नाही, कारण 2 किलोमीटर जर ड्रोन गेला तर 2 किलोमीटर मागे येणार आहे, म्हणजे एकूण 4 किलोमीटर झालं. म्हणजे जर याची बॅटरीची कपॅसिटी जर सायकल जर 7-8 किलोमीटर असेल तर तो तेवढ्या मागं घेणार आहे. त्यामुळं ते लोक त्याच एरियात असणार, 500 मीटरच्या एरियात तुमच्या इथं असणार. आणि ड्रोन जास्तीत जास्त 500 मीटर वर जाऊ शकतो, त्यानंतर गव्हर्नमेंटनं लॉक घातलेलं असतं त्याला. आणि तिसरी गोष्ट अशी की काही ठिकाणी अफवा पण आहेत, पण बऱ्याच ठिकाणी असे 4-5 ड्रोन बघायला मिळतात, तेवढं काळजीचं कारण आहे. आणि जर तुम्हाला जर कुठे अशा टाईपच्या बॅटऱ्या जर चार्जिंग लावलेला सापडतात किंवा फोटोग्राफर सोडून असं कोणतं सापडतं तर कोणतरी लोकलचा माणूस ह्या बॅटऱ्या चार्ज करायला लागणार आहेत. आणि चार्ज करण्यासाठी कोणतरी म्हणजे काहीतरी लोकलच्या लोकांपासूनच ते चार्ज व्हायला लागलेत. कारण एक गाव गेलं की दुसऱ्या गावात जातात, लगेच तिसऱ्या गावात जातात, प्रत्येक गावात दिसतंय. कोणतं लोकलचा माणूस सपोर्ट करतं त्यांना, हे 100% गोष्ट आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लोकांना कळू दे त्या गोष्टी. ड्रोन आपल्याजवळ उडत असेल तर 500 मीटरच्या अंतरावरच ते लोक ड्रोन फ्लाय करत असणार आहेत, 100% हे करा.